चंद्रपूर जिल्ह्यातील उपवराचे अमरावतीतील तरुणीसोबत लग्न ठरले होते। 28 मे 2023 रोजी त्यांचा साखरपुडा झाला आणि 26 नोव्हेंबर 2023 रोजी विवाह होणार होता। मात्र पत्रिका वाटपाच्या काळात उपवराचा गंभीर अपघात झाला, त्यामुळे लग्न रद्द करण्यात आले। त्यानंतर उपवधूने बलात्काराची तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार उपवराला लग्नाचा कोणताही हेतू नव्हता, तरीही त्याने साखरपुड्यानंतर वारंवार शारीरिक संबंध ठेवले। अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी उपवरासह त्याच्या भावाविरुद्ध आणि बहिणीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता। नंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला, मात्र आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली। 6 एप्रिल 2024 रोजी हे लग्न अधिकृतरित्या रद्द झालं, तर उपवधूने 29 मे 2024 रोजी बलात्काराची तक्रार केली। न्यायालयाने हे लक्षात घेतलं की तक्रार उशिरा करण्यात आली असून तिच्या मागे वैयक्तिक सूडभावना किंवा अन्य हेतू असण्याची शक्यता आहे। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट विश्वेश नायक आणि ॲडव्होकेट राजेश नायक यांनी बाजू मांडली। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निकालात लग्न ठरवल्यानंतर सहमतीने झालेला शारीरिक संबंध बलात्कार ठरू शकत नाही असा निर्णय दिलाय। त्यामुळे उपवराविरोधात दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा आणि इतर आरोप न्यायालयाने रद्द केले। हा निकाल न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने दिला।